खूप चांगली गोष्ट आहे. आपण सर्वजण एक खूप चांगल्या प्लॅटफॉर्मसाठी आपला अमूल्य वेळ काढून आलात आणि माझं नाव आहे सोनाली. मी मुंबईवरून बोलत आहे. अ, बाय प्रोफेशन माझं एक टेक्निकल प्रोफेशन आहे. इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे. आम्ही खूप काम केलं आहे म्हणजे अ, काही टेक्निकल फील्डमध्ये पण काम केलंय. फॉरेक्समध्ये, फायनान्शियल फील्ड्समध्ये पण काम केलेलं आहे. आणि खूप मी माझं पर्सनल ओपिनियन सांगायचं झालं तर खूप वर्ष मी वाट बघत होते एक चांगल्या आणि जेन्युइन प्लॅटफॉर्मची, ज्याच्यामध्ये आपण एक आपलं बोलतो ना रक्त ओतू शकतो. अशा एका प्लॅटफॉर्मची मी वाट बघत होती आणि लकीली आपल्याला हा प्लॅटफॉर्म मिळालाय. खूप चांगला प्लॅटफॉर्म असण्यासोबतच ही कंपनी एक टेक्निकल कंपनी आहे आणि माझं नेहमी टेक्नॉलॉजीकडे माझं फेवर असतं. तर मला खूप आवडतात अशा ॲडव्हान्स गोष्टी ज्या मार्केटमध्ये काहीतरी देण्याचं काम करतात. सगळ्यात इम्पोर्टंट मला वाटतं व्हॅल्यूजच आहेत, की आपण मार्केटमध्ये काय देतोय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर ही कंपनी खूप काही देतीये आणि इथे मनी रोटेशनचं काम बिलकुल होत नाहीये. एक प्युअर आणि ट्रेडिशनल बिझनेस आहे आणि खूप चांगला जेन्युइन बिझनेस आहे. ह्याच्यामध्ये आपण आपलं खूप चांगलं करियर बनवू शकतो. एक चांगली अचीव्हमेंट करू शकतो. तर बघूयात आपण आपल्या कंपनीच्या बद्दल इन्फॉर्मेशन आणि प्लॅन प्रेझेंटेशन. तर आपल्या कंपनीचं नाव आहे एफ-व्ही-पी ट्रेड, एम्पॉवरिंग ट्रेडर्स ग्लोबली. तर आपली कंपनी काम करते टेक्नॉलॉजीमध्ये. एक टेक्नॉलॉजी ही ग्लोबली अडॉप्टेड टेक्नॉलॉजी आहे आणि खूप वर्षांपासून आहे जगभरामध्ये. खूप साऱ्या फायनान्शियल ऑर्गनायझेशन या टेक्नॉलॉजीमध्ये काम करतायत. तशी आपली पण एक फायनान्शियल ऑर्गनायझेशन आहे, जी टेक्नॉलॉजीमध्ये काम करते. आपण डील करतो सी मार्केटमध्ये. तर सी मार्केट काय आहे? सी मार्केट आहे कॉन्ट्रॅक्ट फॉर डिफरन्स मार्केट. हे जगातलं सगळ्यात मोठं मार्केट आहे आणि जगातली प्रत्येक गोष्ट म्हणजे सगळ्या कंट्रीजचे स्टॉक मार्केट, फॉरेक्स मार्केट, क्रिप्टोकरन्सी मार्केट, इंडायसेस, गोल्ड, जगातलं प्रत्येक मार्केट या मार्केटमध्ये इन्व्हॉल्व्ड आहे आणि म्हणूनच हे सगळ्यात जगातलं मोठं मार्केट आहे. पण ह्या मार्केटमध्ये ट्रेड करण्यासाठी एक नॉर्मल व्यक्ती ह्याच्यामध्ये ट्रेड नाही करू शकत. ह्याच्यामध्ये खूप ॲडव्हान्स 1990 पासून हे मार्केट आहे. तुम्हाला, मला म्हणजे ह्या सगळ्या लोकांना याची इन्फॉर्मेशन खूप लेट कळाली. याची अवेअरनेस नव्हती. कारण ह्याचे मार्केटचे जे पार्टिसिपंट्स आहेत, ते खूप मोठे आहेत. म्हणजे जवळपास मोठ्या-मोठ्या फायनान्शियल ऑर्गनायझेशन, जगातल्या मोठ्या बँका ह्याच्या पार्टिसिपंट्स आहेत. तुम्ही बघू शकता सेंट्रल बँक, जे-पी मॉर्गन सारख्या बँक, लिक्विडिटी फंड प्रोव्हायडर्स, ट्रेडिंग टीम्स आणि जगातले मोठे रिटेल ट्रेडर्स सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ड आहेत. आणि गोष्ट करूयात आपण कुठल्या पण स्टॉक मार्केटची. तर चायनीज स्टॉक मार्केट नंतर यूएस स्टॉक मार्केट येतं. त्यानंतर फॉरेक्स मार्केट येतं, जे जवळपास $6 ट्रिलियन डॉलरचा फंड एका दिवसामध्ये ट्रेड करतं. आणि त्यानंतर आहे आपलं सी मार्केट. सी मार्केटमध्ये $9 ट्रिलियन मध्ये ट्रेडिंग केली जाते 24 तासामध्ये. तुम्ही तुम्ही विचार करू शकता किती मोठं मार्केट आहे हे. तर आपण सी मार्केट का करायचं? आपण शेअर मार्केट किंवा दुसरं मार्केट का नाही करायचं? तर त्याचं कारण असं आहे, की मार्केट एकतर 24 तास ओपन असतं. आपण कुठल्या देशाचं स्टॉक एक्सचेंज घेतलं, कुठल्याही देशाचं घ्या, आपण इंडियाबद्दल बोलूयात, आपण इंडियामध्ये राहतोय तर. इंडियामध्ये आपण बघू शकता, की सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आपलं मार्केट ओपन असतं, एन-एस-सी, बी-ई-सी. सॅटर्डे, संडे आपलं मार्केट बंद असतं. तर त्याच्यामध्ये आपला डिसएडव्हांटेज असा आहे, की आपण 24/7 त्याच्यामध्ये काम नाही करू शकत. तर हे आपलं सगळ्यात मोठं एडव्हांटेज आहे याच्यामध्ये, की 24/7 आपण ह्याच्यात काम करू शकतो, प्रॉफिट जनरेट करू शकतो. त्यानंतर आपण बघूयात, की कुठले स्टॉक्स तुम्हाला जर घ्यायचे असतील, तर तुम्हाला ते पूर्ण व्हॅल्यू, तुम्हाला जर 10 स्टॉक घ्यायचे आहेत, 100 घ्यायचे आहेत, तर तुम्हाला ती पूर्ण व्हॅल्यू द्यावी लागते. जेवढे जेवढ्या व्हॅल्यूचे तुम्हाला स्टॉक घ्यायचे आहेत. पण इथे असं नाहीये. इथे काय आहे आपल्याकडे लेव्हरेज आहे. तर हाय लेव्हरेज असल्यामुळे काय होतंय,
तुम्हाला जर 1000 रुपयाची गोष्ट घ्यायची असेल आणि तुमच्याकडे फक्त 50 रुपीज असतील, तर तुम्ही ते 50 रुपीज इन्व्हेस्ट करून 1000 रुपयाची गोष्ट घेऊ शकता. हा आहे लेव्हरेजचा बेनिफिट. म्हणजे तुम्ही छोटी व्हॅल्यू पुट करून मॅक्सिमम तुम्ही आउटपुट किंवा प्रॉफिट जनरेट करू शकता लेव्हरेज असल्यामुळे. त्याच्यानंतर आपल्याकडे जगातले खूप मोठे आणि खूप जुने लिक्विडिटी फंड प्रोव्हायडर्स आहेत. त्याच्याबद्दल आपण पुढे बोलूयात. आणि आपल्याकडे आहेत म्हणजे आपलं जे मार्केट आहे त्याच्यामध्ये आपण एवढं एक्सपर्टाइज्ड आहोत. आपली कंपनी एवढी एक्सपर्टाइज आहे, की मार्केटमध्ये अप कंडिशन आहे, डाउन कंडिशन आहे. आपल्याला फरक नाही पडत. आपले आपले जे सिग्नल्स आहेत, आपले जे ग्राफ आहेत, एवढे स्ट्रॉंग आहेत, की आपण दोन्ही कंडिशनमध्ये मार्केटमध्ये प्रॉफिट जनरेट करतो. असे दोन्ही कंडिशन बेअरिश आणि बुलिश रनमध्ये प्रॉफिट जनरेट करणारे ब्रोकर आणि कंपनीज खूप कमी अवेलेबल आहेत जगभरामध्ये. इनफॅक्ट तुम्ही बघू शकता, की मार्केट क्रॅश झालेलं आहे. फॉरेक्स मार्केट, क्रिप्टोकरन्सी मार्केट दोन्ही पूर्ण मार्केटच क्रॅश झालेलं असतानाही आपण खूप चांगले रिटर्न जनरेट केलेले आहेत. तर आपल्या कंपनीबद्दल अजून आपण माहिती घेऊयात, की आपली कंपनी 2017 पासून आहे. ग्लोबली रेग्युलेटेड ब्रोकर आहे. BVI म्हणजे ब्रिटिश व्हर्जिन आयलँडमध्ये रजिस्टर्ड आहे. त्याच्यानंतर आपल्या कंपनीला 2017 पासून 2022 पर्यंत खूप सारे अवॉर्ड्स आणि रिवॉर्ड्स मिळालेले आहेत. तुम्ही प्रत्येक अवॉर्ड आणि रिवॉर्ड बद्दल म्हणजे इन डेप्थ माहिती घेऊ शकता. आपण काम करतो फॉरेक्स पासून मेटल, इंडायसेस, कमोडिटीज, क्रिप्टोकरन्सी प्रत्येक प्लॅटफॉर्ममध्ये. त्याशिवाय आपण डील करतो पॅम सिस्टममध्ये. म्हणजे आपलं जेवढं इन्कम आहे, ते सगळं एक पॅम टेक्नॉलॉजी आहे. ती पॅम टेक्नॉलॉजी आपलं इन्कम डिस्ट्रिब्यूट करते आणि ही टेक्नॉलॉजी ग्लोबली अडॉप्टेड टेक्नॉलॉजी आहे. मैडम, हेलो हाँ, मैडम, बोला। हिंदी तो सभी को समझ में आ जाएंगे। ओके, ठीक है, ठीक है। एक्चुअली आज हमारा आज का जूम मराठी में करने वाले थे, अभी हिंदी हाँ। में हर दिन करते हैं, तो लोग सब मराठी से इसलिए बोले चलो आज मराठी कर देंगे। नहीं, आज हिंदी थोड़ा सा एडजस्ट करो कि एक बंदा और 10 बंदे फर्क पड़ता है ना, थोड़ा सा आज के लिए एडजस्ट करो आप। चलेगा ना सर? ओके, नो प्रॉब्लम, ठीक है, ठीक है, ठीक है सर, आप कंटिन्यू थोड़ा सा मैडम। एडजस्ट करिए। कंटिन्यू मैडम। चलो हम ओके। मराठी सीख लेते हैं। अच्छा, ओके, ओके. ठीक आहे, ठीक आहे. तर मी हे म्हणत होती, की आपण डील करतो पॅम सिस्टममध्ये. त्यात पॅम सिस्टम ही ग्लोबली अडॉप्टेड सिस्टम आहे. खूप वर्षांपासून जगभरामध्ये काम करते आणि आपलं सगळं प्रॉफिट डिस्ट्रिब्युशन पॅम सिस्टम थ्रू होतंय. ह्याच्याबद्दल पण आपण पुढे अजून माहिती घेऊयात. आपले सगळे फंड्स, आपलं सगळं कॅपिटल सॅग्रिगेटेड अकाउंटमध्ये असतं. हे अकाउंट असं अकाउंट असतं, जे लिक्विडिटी फंड प्रोव्हायडर्सकडे मेंटेन केलं जातं. ह्या अकाउंटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठे फंड्स एकत्र स्टोअर होतात आणि आपलं कुठल्याही प्रकारची आयडेंटिटी रिव्हील न करता यावरती ट्रेडिंग केली जाते आणि ह्याच्यावरती जी ट्रेडिंग होते त्याचं डिस्ट्रिब्युशनचं काम नंतर होतं आणि त्याच सोबत आपण आहोत जगभरामध्ये स्टेप ए बुक ब्रोकर, जे खूप मोठी अचीव्हमेंटची गोष्ट आहे. आपल्याला खूप चांगले रिव्ह्यूज मार्केटमध्ये आहेत. ह्याच्याबद्दल मी तुम्हाला एक रेफरन्स म्हणून काही दाखवेल. तर जगभरामध्ये आपण काम करत आहोत 2017 पासून. तर हे आपलं सर्टिफिकेट आहे सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन, जे ब्रिटिश व्हर्जिन आयलँडमध्ये रजिस्टर्ड आहे. त्यानंतर हे आपलं आहे ऑफिस, जे BVIचं रजिस्टर्ड मेन ऑफिस आहे. जगभरामध्ये आपले 176 प्लस ऑफिसेस आहेत. ते ऑफिसेस आहेत चायना, व्हिएतनाम, कोरिया, UK, रशियामध्ये आणि 7 प्लस आपले हेडक्वार्टर्स आहेत जगभरामध्ये. एक आपलं मेन ऑफिस आहे ब्रिटिश व्हर्जिन आयलँडमध्ये. त्यानंतर हे खूप इम्पॉर्टंट सर्टिफिकेट आहे, जे सर्टिफिकेट आपल्याला मिळालं आहे ऑस्ट्रेलियन सिक्युरिटीज अँड इन्व्हेस्टमेंट कमिशन मधून. तर मी ह्या ASIC बद्दल थोडंसं सांगू इच्छिते. तर ही ASIC ऑस्ट्रेलियन इन्व्हेस्टमेंट अँड सिक्युरिटीज अँड इन्व्हेस्टमेंट कमिशन हे जगातली खूप इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन आहे, जी CFD मार्केटचे ब्रोकर्स आहेत त्यांना सर्टिफिकेशन द्यायचं काम करते. तर विदाऊट या ऑर्गनायझेशनच्या सर्टिफिकेट शिवाय तुम्ही जगभरामध्ये CFD मार्केट
मध्ये ट्रेड नाही करू शकत, तुम्ही ब्रोकर नाही बनू शकत. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगू इच्छिते, की याचं सर्टिफिकेशन मिळवणं एक खूप अचीव्हमेंटची गोष्ट आहे. कारण की ह्याच्यासाठी खूप एक्सपिरियन्स आणि खूप सारं मार्केटमधलं नॉलेज असायला लागतं. तर हे आपल्या कंपनीकडे आहे आणि त्यामुळेच आपल्याला हे सर्टिफिकेट इश्यू झालं आहे, जी खूप प्राउडची गोष्ट आहे. त्यानंतर हे एक सर्टिफिकेट आहे जे कॅनडा फिनटेक एम-एस-बी कडून आपल्याला मिळालं आहे. कॅनडा फिनटेक एम-एस-बी हे कॅनडाची एक गव्हर्नमेंट फायनान्शियल बॉडी आहे, जी मनी लॉन्ड्रिंग आणि टेररिस्ट ऑर्गनायझेशनच्या अगेन्स्टमध्ये काम करते. तर तुम्ही समजू शकता कुठल्या देशाची एक फायनान्शियल बॉडी आहे, जी मनी लॉन्ड्रिंगच्या अगेन्स्ट म्हणजे म्हणजे फायनान्शियल जे फ्रॉड्स आहेत त्याच्या अगेन्स्टमध्ये काम करणाऱ्या ऑर्गनायझेशनकडून हे सर्टिफिकेट मिळालंय. तर किती इम्पोर्टंट सर्टिफिकेट असेल हे, जे कॅनडामध्ये आणि एशियन कंट्रीजमध्ये ट्रेड करायची परमिशन आपल्याला देतात. तर ह्याच्या रेफरन्समध्ये तुम्हाला काही दाखवते. हे आहे विकीएफएक्स ॲप. जे ॲप जगभरातले जेवढे पण फॉरेक्स आणि सीएफडी मार्केट जेवढे पण ब्रोकर आहेत तर त्यांचं रेग्युलेटरी आणि इन्क्वायरी करायचं काम करतं. तर ह्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक ॲप्लिकेशन म्हणजे जेवढे पण ब्रोकर्स आहेत जगभरामध्ये त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन तुम्ही घेऊ शकता. तर आपण बघूयात आपल्या कंपनीबद्दल. तर ही आहे आपली कंपनी एफ-व्ही-पी ट्रेड. तुम्ही बघू शकता इथे रेग्युलेटेड आहे आपली कंपनी जसं मी तुम्हाला सांगितली, की पूर्ण सगळीकडे सगळ्या कंट्रीजमध्ये रेग्युलेटेड आहे. ग्लोबली रेग्युलेटेड तर आहेच. शिवाय फुल्ली लायसन्स्ड कंपनी आहे. 5 वर्षापासून काम करते आहे. कॅनडामध्ये रेग्युलेटेड आहे. ऑस्ट्रेलियामध्ये रेग्युलेटेड आहे. हे तुम्ही सर्टिफिकेट बघू शकता आपले. ह्याला सगळ्या गोष्टींना तुम्ही क्रॉस व्हेरिफाय करू शकता. आणि ह्यांचे रिव्ह्यूज आपल्या कंपनीचे रिव्ह्यूज वाचू शकता आणि रेटिंग बघू शकता 6.21 आपल्याला रेटिंग मिळालेले आहे. खूप महत्वाची गोष्ट आहे. खूप चांगली गोष्ट आहे एवढ्या चांगले रेटिंग्स मिळालेले आहेत. कारण आपण परफॉर्मन्स तसं डिलिव्हर केलेलं आहे मार्केटमध्ये खूप वर्षांपासून. हे आहेत आपले कंपनीचे अवॉर्ड्स आणि रिकॉग्नायझेशन. 2017 पासून 2019-22 पर्यंत आपल्याला खूप सारे अवॉर्ड्स आणि रिवॉर्ड्स मिळालेत ग्लोबली. हे आहेत आपल्या कंपनीचे लिक्विडिटी फंड प्रोव्हायडर. तर जनरली मी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन म्हणून सांगते. जनरली कुठली पण एक फॉरेक्सची कंपनी असते. अशी कंपनी जी स्वतः ब्रोकर आहे आणि कंपनी आहे. मी अशा कंपनीज बद्दल बोलतीये. आपली कंपनी स्वतः ब्रोकर पण आहे आणि आपली स्वतः कंपनी पण आहे. कुठला मिडलमॅन नाहीये आपल्यामध्ये. तर अशा खूप साऱ्या कंपनीज असतात ज्या कंपनीजकडे लिक्विडिटी फंड प्रोव्हायडर्स असतात. तर जनरली काय होतं 1 किंवा 2 लिक्विडिटी फंड प्रोव्हायडर्स असतात. तर आपल्याकडे मोर दॅन 10 प्लस लिक्विडिटी फंड प्रोव्हायडर्स आहेत. त्यामुळे आपला जो बॅकबोन आहे कंपनीचा तो एवढा स्ट्रॉंग आणि सिक्युअर्ड होतो. आपण एवढ्या कॉन्फिडन्सने याच्यासाठी बोलतोय, कारण की ही एक खूप इम्पोर्टंट फॅक्टर आहे कंपनीमधला. कारण आपले जे फंड्स आहेत, ते फंड्स कंपनीकडे नाहीयेत. तर आपले फंड्स सगळे जातात आपल्या जे लिक्विडिटी फंड प्रोव्हायडर्स आहेत त्यांच्याकडे. आणि ते लिक्विडिटी फंड प्रोव्हायडर आपल्या त्या फंड्सला एक सॅग्रीगेटेड अकाउंटमध्ये ठेवतात आणि त्याच्यावरती ट्रेडिंग केली जाते. आणि खूप सिक्युअर्ड वेने होतं हे सगळं. मी तुम्हाला सर्टिफिकेशन्स बद्दल पण सांगेल. आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा आपल्याला एक सर्टिफिकेट इश्यू होतं. त्याबद्दल आणि ते सर्टिफिकेट आपल्या सिक्युरिटीजसाठी काम करतं आणि ते सर्टिफिकेट याच्यासाठी आपल्या फंड्सची रिस्पॉन्सिबिलिटी घेतं. कारण की आपले फंड्स कंपनीकडे नसतातच. आपले फंड्स आहेत लिक्विडिटी फंड प्रोव्हायडरकडे. त्यामुळे जेव्हा कधी आपल्या इन्व्हेस्टमेंटला काहीही जर झालं, इन केस असं होणार तर नाही, पण जरी झालं, तरी सुद्धा आपण ते सर्टिफिकेट अप्लाय करून आपल्याला आपले सगळे कॅपिटल, आपली पूर्ण प्रिन्सिपल हे लिक्विडिटी फंड प्रोव्हायडर आपल्याला रिटर्न देतात. आणि तुम्ही सर्च करा प्रत्येक लिक्विडिटी फंड प्रोव्हायडर बद्दल. खूप जुन्या कंपन्या आहेत, खूप ट्रस्टेड कंपन्या आहेत, ग्लोबली खूप वर्षांपासून काम करतायत आणि मार्केटमध्ये खूप चांगली रेप्युटेशन आहे यांची. तुम्ही सर्च करू शकता तुमच्या एंडने. तर हां. आपले पैसे एकदा डिपॉझिट केल्यानंतर आपल्याकडे 3 ऑप्शन असतात. पहिला आहे बँकमधून आय-एन-आर. त्याच्यामध्ये तुमचे 20% एक्स्ट्रा फी लागते. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे तुमचा क्रेडिट कार्ड, ज्याच्यामध्ये तुम्ही यूएस डॉलर डायरेक्टली डिपॉझिट करू शकता. पण त्याच्यामध्ये पण तुमचं 10% एक्स्ट्रा अमाउंट लागते.
तिसरं ऑप्शन आहे आपल्याकडे क्रिप्टोकरन्सी USDT मध्ये. त्याच्यामध्ये TRC20, ERC20 दोन्ही तुम्ही यूज करू शकता. TRC20 मध्ये फीस जास्त लागते. त्यामुळे आम्ही प्रेफर करतो USDT, TRC20 मध्येच आपलं सगळं इन्व्हेस्टमेंट होते. इन्व्हेस्टमेंट झाल्यानंतर आपले पैसे जातात कंपनी कडे FEP ट्रेडकडे आणि FEP ट्रेड त्यानंतर आपले पैसे पाठवते आपल्या लिक्विडिटी फंड प्रोव्हायडर्स कडे म्हणजे सॅग्रिगेटेड अकाउंटमध्ये. ह्याच्यावरती ट्रेडिंग केलं जातं आणि ट्रेडिंग केल्यानंतर जे पण प्रॉफिट जनरेट होतं, ते प्रॉफिट तुमची आयडेंटिटी रिव्हील न करता तुमच्या इंडिव्हिज्युअल अकाउंटमध्ये शो केलं जातं. हे प्रॉफिट किती जनरेट होतं, काय जनरेट होतं हे कंपनीला देखील माहिती नसतं. म्हणजे हे एवढं कॉन्फिडेन्शियल आहे. ऑब्व्हियसली कंपनीला माहिती असतं, बट हे एवढं कॉन्फिडेन्शियल आहे, की तुमच्या अकाउंटमध्ये पर्टिक्युलरली किती प्रॉफिट जनरेट झालंय, हे कोणाला रिव्हील होत नाही. तर हे जे MT4 अकाउंट आहे ते तुमच्या लॅपटॉपमध्ये, पीसीमध्ये इन्स्टॉल करून दिलं जातं आणि मग ते तुम्ही रोजच्या रोज बघू शकता. ह्याचं जे तुमच्या MT4 अकाउंटमध्ये रोज ट्रेडिंग केली जाते, त्याचं रोज प्रॉफिट जनरेट होतं आणि हे जनरेट झालेलं प्रॉफिट रोज तुमच्या पॅम अकाउंटमध्ये रात्री 9:30 ते 12:30च्या दरम्यान पाठवलं जातं. तर जाणून घेऊयात आपल्या कंपनीबद्दल. FPP होल्डिंग ही आपली पॅरेंट कंपनी आहे. 2017 पासून काम करतीये आणि जगभरामध्ये खूप सारे ऑर्गनायझेशन म्हणजे खूप सारे होल्डिंग्स आहेत कंपनीचे. तर बघूयात आपल्या कंपनीच्या अंडर पहिली कंपनी क्यूफिनिटी लॅब्स बद्दल. तर क्यूफिनिटी लॅब काय करते? जसं मी तुम्हाला सांगितलं, की आपली आपण काम करतो CFD मार्केटमध्ये जिथे आपण नॉर्मल कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप यूज नाही करू शकत. तिथे क्वांटम कॉम्प्युटर्सची गरज असते आणि क्वांटम कॉम्प्युटर्स खूप महाग असतात आणि त्याच्यासाठी खूप मोठा सेटअप पाहिजे असतो. तर हा पूर्ण सेटअप आहे क्यूफिनिटी लॅबकडे. ते आपल्या क्वांटम कॉम्प्युटर्सवरती अल्गोरिदम जनरेट करतात, ट्रेडिंग सिग्नल जनरेट करतात आणि हे अल्गोरिदम पाठवले जातात सगळे FPP ट्रेडकडे आणि मग ती आपला जो ब्रोकर हाऊस आहे, आपली जी कंपनी आहे, तर त्याच्यामध्ये ट्रेड करते या सिग्नल्सच्या थ्रू आणि आपल्या फंड्सचे सिक्युरिटीज ही म्हणजे सिक्युरिटीजवरती ही काम करते आणि त्यानंतर जेवढं पण प्रॉफिट जनरेट होतंय आपल्या सॅग्रिगेटेड अकाउंट्समध्ये, ते सगळं प्रॉफिटचं डिस्ट्रिब्युशनचं काम करते GFX टेक आणि ही पॅम सिस्टममध्ये हे सगळं प्रॉफिट डिस्ट्रिब्यूट करते. त्याशिवाय आपल्या कंपनीमध्ये आपले जे फंड्स आहेत, त्याचा रिस्क मॅनेजमेंट सिस्टम पण हे GFX टेक्सच बघते. तर हे आपल्या कंपनीचे फाउंडर आहेत मिस्टर टिम बूथ, जे 20 वर्षापासून वेचेरियन बँकर म्हणून काम करतायत. 16 वर्षां युनिव्हर्सिटी ऑफ लंडन मधून त्यांनी शिक्षण घेतलंय, ग्रॅज्युएशन केलंय. त्यानंतर त्यांनी MBA केलंय दुरहाम युनिव्हर्सिटीमधून. त्याशिवाय एक खूप मोठे हे लेजेंडरी हेज फंड मॅनेजर आहेत मिस्टर एडवर्ड थॉप. हे एक रायटर पण आहेत. तर त्यांचे हे एक अनुयायी आहेत. ह्यांच्याबद्दल तुम्ही अजून माहिती घेऊ शकता PDF मध्ये. ही आपल्या कंपनीची मॅनेजमेंट टीम आहे आणि हे आपल्या कंपनीचे क्यूफिनिटी लॅबचे फाउंडर मिस्टर डेव्हिड मॉशे. जाणून घेऊयात अजून आपल्या कंपनीबद्दल क्यूफिनिटी लॅब्स बद्दल. तर क्यूफिनिटी लॅब ही खूप इम्पोर्टंट रोल प्ले करते आपलं जे पण जे कॉम्प्लेक्स मॅथेमॅटिकल प्रॉब्लेम्स आहेत, ते लॅब्स करते. मी सांगते जरा क्वांटम कॉम्प्युटर काय असतं आणि आपण कसं तर जनरली तुम्ही जेव्हा तुमचा लॅपटॉप कॉम्प्युटर यूज करताय, तेव्हा तुम्ही कुठलाही त्याच्यामध्ये जेव्हा डाटा पुट करता, म्हणजे कुठलाही त्याला कमांड देता किंवा काहीही ऑपरेट करता, तेव्हा ते जातं 0च्या किंवा 1च्या फॉर्ममध्ये. आणि एक टाईमला तुम्ही एकच आउटपुट त्याच्यामध्ये डिलिव्हर करू. आता असे काही अल्गोरिदम जनरेट झालेत, असे काही कॉम्प्लेक्स मॅथेमॅटिकल प्रॉब्लेम्स जनरेट झालेत, ज्यामुळे जे आपले नॉर्मल कॉम्प्युटर, लॅपटॉप आहेत, ते त्याला सॉल्व्ह नाही करू शकत. त्यावेळेस इन्व्हेन्शन झालं सुपर कॉम्प्युटर्सचं. पण आता सुपर कॉम्प्युटर्स पण कुठेतरी इनएफिशियंट आहेत त्यांना सॉल्व्ह करण्यासाठी. आता टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स झाली आहे, की ब्लॉकचेन एवढी जास्त डेव्हलपमेंट झाली आहे, की आता ते जे कॉम्प्लेक्सिटी आहे अ, अजून ॲडव्हान्स झाली. त्यामुळे ते जे सुपर कॉम्प्युटर्स आहेत, ते पण हे मॅथेमॅटिकल प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायला सफिशियंट नाहीयेत. अशा वेळेस इन्व्हेन्शन झालं क्वांटम कॉम्प्युटर्सचं आणि हे क्वांटम कॉम्प्युटर्स काम करतात क्वांटम फिजिक्सवरती आणि ते एवढे जास्त ॲडव्हान्स आहेत आणि एवढे पॉवरफुल असतात, की नॉर्मल कॉम्प्युटर्स जे काम करतायत ते त्यांच्यापेक्षा त्यांचे
36,000 पटींनी ते जास्त पॉवरफुल आहेत आणि 100 वर्ष जास्त ॲडव्हान्स आहेत, की नॉर्मल कॉम्प्युटर जे एक सपोज तुमचं एक नॉर्मल कॉम्प्युटरला आपण एक ॲडव्हान्स मॅथेमॅटिकल इनपुट दिलं. ते इनपुट डिलिव्हर करायला जर त्याला 100 वर्ष लागत असेल, तर इथे फक्त क्वांटम कॉम्प्युटरमध्ये फक्त 1 सेकंड लागतो. तर तुम्ही विचार करू शकता किती पॉवरफुल आहे तो कॉम्प्युटर आणि किती ॲडव्हान्स आहे, किती फास्ट काम करतो. तर ह्याचमध्ये आपण हा डिफरन्स आहे क्वांटम कॉम्प्युटर आणि नॉर्मल कॉम्प्युटरचा. तो क्वांटम कॉम्प्युटर कोण वापरतं? जगभरामधले जे टेक्निकल जायंट आहेत. IBM, Alibaba, Google सारखे आणि फायनान्शियल फर्म्स आहेत. बार्कले सिटी बँक सारख्या. तर हे लोक क्वांटम कॉम्प्युटरचा खूप वर्षांपासून वापर करतायत. तर आपण कंपनीमध्ये प्रोव्हाईड काय करतो? तर आपण 3 प्रकारचे पॅकेजेस देतो. ज्या जे अ, ज्याच्यामध्ये आपलं लोवर रिस्क पॅकेज आहे. मंथली रिटर्न आपण प्रोव्हाईड करतो त्याच्यामध्ये 11.54% चं आणि मॅक्सिमम अलाउएबल लॉस आपला आहे. एका ट्रेडमधून मॅक्सिमम लॉस आपला होऊ शकतो 3%. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे मीडियम रिस्क पॅकेज ज्याच्यामध्ये मंथली रिटर्न आहे 21.52% चं आणि मॅक्सिमम लॉस आहे सिंगल ट्रेडचा 3.5% आणि सगळ्यात इम्पोर्टंट आहे आपला हायर रिस्क पॅकेज ज्याच्यामध्ये आपण मंथली रिटर्न प्रोव्हाईड करतो 35.77% चं आणि मॅक्सिमम अलाउएबल लॉस आहे सिंगल ट्रेडचं 4%. तर जसं मी तुम्हाला अगोदर एक्सप्लेन केलं, की जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो, तर इन्व्हेस्टमेंट कुठल्याही ठिकाणी आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट एक फायनान्शियल डिसिजन घेतो, तेव्हा आपण बघतो आपल्या फंड्सची काय सिक्युरिटी आहे. तर मला वाटत नाही याच्यापेक्षा सिक्युअर्ड प्लॅटफॉर्म मार्केटमध्ये अवेलेबल आहे आजच्या कंडिशनमध्ये. कारण की आपण जे काही करतोय हे खूप रिअल टाईम ट्रान्सपरंट वेमध्ये करतोय. इनफॅक्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते मोस्ट ट्रान्सपरंट ब्रोकरचा अवॉर्ड पण आपल्याला भेटलेला आहे. युरोपियन कंट्रीजमधून आणि खूप इम्पोर्टंट गोष्टी आहेत ह्या सगळ्या खूप सांगायची गोष्ट झाली तर जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो, तेव्हा आपल्याला एक सर्टिफिकेट इश्यू होतं आणि डिपॉझिट केल्यानंतर आपले पैसे कंपनीमध्ये. ते सर्टिफिकेट खूप इम्पोर्टंट असतं. त्याला आपल्याला सेव्ह करायचंय, स्टोअर करायचंय डिजिटली. त्याची प्रिंट आउट काढून हार्ड कॉपी पण आपल्याला स्टोअर करायची आहे. कारण की कधीही आपल्या फंड्सला काहीही जरी झालं, तरी आपण ते सर्टिफिकेट अप्लाय करून आपले पूर्ण प्रिन्सिपल जी कॅपिटल आपण इन्व्हेस्ट केली आहे, ती रिकव्हर करू शकतो. मला वाटत नाही कुठलीच एक कंपनी म्हणजे तुम्ही विचार करू शकता सिस्टम किती सिक्युअर्ड आहे, किती जेन्युइन आहे, की आपले फंड्स याच्यामध्ये पूर्ण सिक्युअर्ड आहेत आणि गेले 5 वर्ष झालं कंपनी काम करतेय. 100 मिलियन पेक्षा जास्त कस्टमर आहेत जगभरामध्ये आपले आणि एवढे 200 जवळपास 200 ऑफिसेस आहेत आपले आपले जगभरामध्ये. आणि खूप ट्रान्सपरन्सीने आपण काम करतोय. एक जेन्युइन बिझनेस आपण करतोय सगळेजण. तर हे आपले इंटरनॅशनल मीडिया कव्हरेज आहे. खूप वर्षांपासून आपल्याला भेटत आलंय, गेल्या 5 वर्षांपासून. तर ह्याच्यामध्ये खूप सगळ्या मोठ्या ऑर्गनायझेशनने पण आपल्याला रिकमेंड केलंय. फोर्ब्स मॅगझीनने पण आपल्याला रिकमेंड केलेलं आहे. फायनान्शियल मॅग्नेट, ब्लूमबर्ग ह्या खूप मोठ्या ऑर्गनायझेशन आहेत. खूप मोठे मीडिया हाऊसेस आहेत जगभरातले. तुम्ही यांचं नाव पण ऐकलं असेल बहुतेक वेळास. तर आपल्या कंपनीचा एक IPO लिस्ट होणार आहे 2025 मध्ये NASDAQमध्ये, ज्याचे प्री-IPO शेअर्स अवेलेबल आहेत आणि ह्याच्याबद्दल आपण अजून पुढे माहिती घेऊयात. तर हे आपल्या कंपनीचं प्रोफाईल होतं. आपण कंपनीच्या बिझनेस मॉड्यूलबद्दल बोलूयात जरा. तर ही एक फायनान्शियल ऑर्गनायझेशन आहे आणि कुठल्या पण फायनान्शियल ऑर्गनायझेशनचा एक प्रॉपर बिझनेस मॉड्यूल असतं. तसंच आपल्या कंपनीचं पण एक बिझनेस मॉड्यूल आहे. हे कुठल्याच प्रकारची नेटवर्क मार्केटिंग कंपनी नाहीये. प्लीज तुम्ही याला नेटवर्क मार्केटिंग समजू नका. हा एक ट्रेडिशनल आणि जेन्युइन बिझनेस आहे. हा लाँग टर्मचा बिझनेस आहे. तर तुम्ही त्याला नेटवर्क मार्केटिंग सारखं प्लीज प्रमोट करू नका. तर जेव्हा आपण कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर आपण कंपनीचे मेंबर बनतो आणि मेंबर बनल्यानंतर आपल्याला 6 वेगळ्या प्रकारचं इन्कम भेटतं. तर मेंबर बनण्यासाठी तुम्ही $500 इन्व्हेस्ट करून मेंबर बनू शकता इंडियामध्ये. इंडियाच्या बाहेर $1000 ची मेंबरशिप आहे मिनिमम मेंबरशिप. तर मेंबर बनल्यानंतर सगळ्यात पहिलं इन्कम आपलं जनरेट होतं ते आहे पॅम रिटर्न. तर पॅम रिटर्न म्हणजे तुमच्या इन्व्हेस्टमेंटवरती मंथली तुम्हाला 10% ROI जनरेट होतो. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही जर $10,000 इन्व्हेस्ट करताय, तर तुम्हाला 10% त्याच्यावरती ROI मिळतोय म्हणजे $1000 मिळतायत.
तर लोअर रिस्क साठी तुम्हाला मंथली आरओआय मिळतोय 2 ते 4%, जिथे तुमचं कॅपिटल प्रोटेक्शन आहे 100%. मीडियम रिस्क साठी तुम्हाला मिळतंय 4 to 6% आणि 95% कॅपिटल प्रोटेक्शन आहे. हायर रिस्क मध्ये तुम्हाला मिळतंय 6 ते 10% आणि तुमचं कॅपिटल प्रोटेक्शन आहे 90%. 10% इथे रिस्क आहे. आय गेस ती बिलकुल वर्थ इट आहे, कारण की आपण 10% प्रॉमिस करतोय, पण सायकलिकल बोनस, हा सायक्लिकल बोनस तुम्ही जेवढा जास्त वेळ कंपनीमध्ये आपले फंड ठेवताय, तेवढा जास्त तुम्हाला हा बोनस मिळतो. 90 दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जे पॅम रिटर्न होतं 10%, त्याच्यावरती 1% अजून मिळतं, म्हणजे 11% मिळतात. त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर म्हणजे 180 दिवसानंतर तुम्हाला 12% मिळतात. त्याच्यानंतर अजून 90 दिवसांनी तुम्हाला ते 270 दिवस कंप्लीट झाल्यानंतर त्याच्यावरती 4% मिळतात. म्हणजे जेव्हा तुमचं इन्व्हेस्टमेंटला 90 दिवस पूर्ण होतील, तुमचा 1% त्याच्यात वाढत जातो. हा आहे सगळ्यात इम्पोर्टंट बोनस, रेफरल बोनस, जो मेंबरला आहे 50% आणि क्वालिफिकेशन्स म्हणजे आय-बी, एस-आय-बी, डी-आय-बी, एम-आय-बीला आहे 100%. आणि आज ह्या सगळ्यात इम्पोर्टंट बोनस आहे, सगळ्यात जास्त बोनस आहे. एवढं डिस्ट्रिब्युशन कुठेच मला वाटत नाही होत असेल. आणि हे डिस्ट्रिब्युशन कसं होतं हे पण मी तुम्हाला सांगते. तर जर तुम्ही मेंबर आहात आणि तुम्ही कोणाला रिकमेंड करताय या कंपनीमध्ये $10,000 ने, तर त्या व्यक्तीला पॅम रिटर्न जनरेट होतोय $1,000 मंथली, म्हणजे त्याला त्या व्यक्तीला आरओआय मिळणार आहे $1,000. तर तुम्हाला त्या व्यक्तीमुळे बेनिफिट होणार आहे स्ट्रेट अवे 50% त्याच्या इन्कमचा, म्हणजे $500. त्याच्यानंतर जर तुम्ही आय-बी क्वालिफिकेशन केलंय आणि तेव्हा तुम्ही तुमच्या डायरेक्टमध्ये $10,000 बिझनेस टाकताय, तर त्या व्यक्तीला जर $1,000 बेनिफिट होत असेल, त्या कंडिशनमध्ये तुम्हाला 100% त्याच्या इन्कमचं मिळतंय, म्हणजे $1,000 तुम्हालाही जनरेट होतंय. तुम्ही विचार करू शकता किती जास्त इन्कम आहे ते. कदाचितच कोणी तुम्हाला एवढं इन्कम देतंय मार्केटमध्ये. खूप मोठा बेनिफिट मिळतंय. सगळ्यात जास्त बेनिफिट मिळते इथून आपल्याला. आता ह्याच्यामध्ये डिस्ट्रिब्युशन कसं होतं? तर जसं मी तुम्हाला सांगितलं, हायर रिस्कमध्ये आपली कंपनी किती जनरेट करते? 35% जनरेट करते. त्या 35% मधलं कंपनी डिस्ट्रिब्यूट किती करतीये ते सांगते मी तुम्हाला. आता ज्या व्यक्तीची इन्व्हेस्टमेंट आहे, त्या व्यक्तीला 10% मिळतंय, म्हणजे 10% त्या व्यक्तीला मिळतंय. 35%तलं 10% त्या व्यक्तीला मिळतंय. सपोज आय-बी-ने त्या व्यक्तीला रिकमेंड केलंय, तर आय-बीला त्याच्या इन्कम एवढंच इन्कम जनरेट होतंय. म्हणजे 10%. मग टोटल किती झाले डिस्ट्रिब्युशनमध्ये? 10 पॅम रिटर्न्स, 10 आय-बीचं डिस्ट्रिब्युशन, म्हणजे 20%. आता वरती आय-बीच्या वरती जे सेकंड अपलाईन आहेत, सेकंड लेव्हलमध्ये जे आहेत, त्यांना मिळतंय 50%. म्हणजे 50% म्हणजे 5%. 10% मधले 5%, म्हणजे 25% डिस्ट्रिब्युशन. तरी सुद्धा 10% कंपनी स्वतःकडे ठेवते आणि टीम डिस्ट्रिब्युशनमध्ये आणि स्वतःच्या बेनिफिटसाठी कंपनी 10% यूज करते. तर असं हे सगळं रिअल टाईम बेनिफिट, रिअल टाईम इथे व्हॅल्यू जनरेट होते. रिअल टाईम ह्याच्यामध्ये बिझनेस जनरेट होतोय. कुठल्याच प्रकारचं मनी रोलिंग इथे होत नाहीये. तर हा आहे सुपर रेफरल प्रोग्राम. एक आय-बीसाठी एक आय-बी आहे. त्यांनी 5 लोकांना रेफर केलंय. 5 लोकांनी पुढे 5 लोकांना अजून रेफर केलेलं आहे. प्रत्येक व्यक्तीने $5,000 बिझनेस दिलाय. टोटल बिझनेस झाला $1,25,000. 10% आरओआय जनरेट होतोय, म्हणजे $12,500. तर ज्या लोकांनी यांना रेफर केलेलं त्यांना मिळते 50%, म्हणजे $6,250. आणि आय-बी आहे त्यांच्या सेकंड लेव्हलमध्ये हे लोकं येतात, तर त्यांना मिळतंय आय-बीला 50%, म्हणजे $6,250. हा एक खूप मोठा बेनिफिट आहे, जो मॅनेजमेंट बोनस मिळतोय टीमवरती. आय-बीला मिळतोय 5%, एस-आय-बीला 10% आणि डी-आय-बी, एम-आय-बीचं तुम्ही बघू शकता. कमिशन रिबेट मिळतंय तुमच्या टीमवरती, तुमच्या टीमच्या बिझनेसवरती. तर हा एक खूप मोठा इन्कम जनरेट करणारी ही गोष्ट आहे. तर जेवढा जास्त बिझनेस तुम्हाला होतो टीममध्ये, तेवढा जास्त हा कमिशन रिबेट जनरेट होतो. कारण की तुमच्या एका अकाउंटमध्ये दिवसभरात खूप मल्टिपल टाइम्स ट्रेड्स लागतात आणि मल्टिपल ट्रेड्स क्लोज होतात. तर तुमचा जेव्हा ट्रेड लागते, तर ती लॉट साइजमध्ये लागते आणि एक लॉट असतो $1,000चा.
तर तुमच्या खाली जेवढे अकाउंट असतील, तर प्रत्येक वेळेस त्यांच्या अकाउंटमध्ये दिवसाला 20-25 जर ट्रेड लागत असतील आणि एक ट्रेड जर एक लॉट जर $1000 असेल, तर असे खूप सारे स्लॉट्स असतात. तर आय-बी क्वालिफाय झाल्यानंतर एका लॉटमधून तुम्हाला $5 मिळतायत. एस-आय-बी मधून $9. तुम्ही बघू शकता क्वालिफिकेशन डी-आय-बीला 12 आणि एम-आय-बीला 15. मग तुम्ही विचारही नाही करू शकत, की फक्त कमिशन रिबेटमधून तुम्ही इतकं मोठं जनरेट करू शकता इन्कम. कारण की लॉट्स जेवढी जास्त तुमची टीम साईज इनफॅक्ट तुमची टीम साईज कमी जरी असेल, तरी सुद्धा आपण खूप सारे ट्रेड्स घेतो एका दिवसामध्ये. त्यामुळे खूप सारं प्रॉफिट जनरेट होतं आणि खूप सारं कमिशन रिबेट आपल्याला मिळतंय ह्या टीम साईजमधून. तर हे काही रँक स्टेटस आहेत तुम्ही बघू शकता आणि ह्या काही क्वालिफिकेशन आहेत. मेंबर होण्यासाठी तुमचं इन्व्हेस्टमेंट जसं मी सांगितलं, की आउट ऑफ इंडिया $1000 आहे आणि इंडियामध्ये $500 आहे. आय-बी होण्यासाठी तुम्हाला स्वतःची इन्व्हेस्टमेंट पाहिजे $3000. तुमच्या डायरेक्टमध्ये 5 मेंबर हवेत. त्यांच्याकडचा टोटल बिझनेस हवाय $10,000 आणि टीमचा बिझनेस हवाय $50,000 एस-आय-बीसाठी स्वतःची इन्व्हेस्टमेंट पाहिजे $5000 ची. डायरेक्टमध्ये 8 मेंबर पाहिजे, ज्याच्यामध्ये 3 पाहिजेत आय-बी. डायरेक्ट त्यांचा बिझनेस टोटल पाहिजे डायरेक्टमधला $20,000 आणि $3,00,000 टीमचा बिझनेस हवा आहे. डी-आय-बी होण्यासाठी तुमची स्वतःची इन्व्हेस्टमेंट पाहिजे $10,000 ची. तुमच्या डायरेक्टमध्ये पाहिजेत 10 मेंबर ज्याच्यामधले 3 पाहिजेत एस-आय-बी. डायरेक्टचा बिझनेस पाहिजे $50,000 आणि टीमचा बिझनेस पाहिजे $2,00,000. एम-आय-बीसाठी स्वतःची इन्व्हेस्टमेंट पाहिजे $30,000 ची. डायरेक्टमध्ये असायला हवेत 15 मेंबर, ज्याच्यामधून 3 असायला हवेत डी-आय-बी. डायरेक्टमधला बिझनेस हवाय $2,00,000 आणि टीममधला बिझनेस हवाय $80,00,000. हे काही इन्कम एक्झाम्पल आहेत तुम्ही बघू शकता. आता सगळ्यात इम्पोर्टंट गोष्ट की तुमचं इन्कम डिस्ट्रिब्युशन कसं होतंय. तर 10% मधलं तुमचं 70% जातंय कमिशन वॉलेटमध्ये. ज्या कमिशन वॉलेटमधलं इन्कम तुम्ही एव्हरी संडे विथड्रॉ करू शकता. 20% जातंय तुमचं ॲक्टिव्हेशन वॉलेटमध्ये. तर ॲक्टिव्हेशन वॉलेटमधलं इन्कम तुम्ही टीम बेनिफिटसाठी, टीमच्या हेल्पसाठी किंवा अपग्रेडेशनसाठी यूज करू शकता. 10% तुमचं इन्कम जातंय आय-पी-ओ वॉलेटमध्ये. तर जसं मी तुम्हाला अगोदरच्या स्लाइडमध्ये सांगितलं, की आपल्या कंपनीचे प्री आय-पी-ओ शेअर्स अवेलेबल आहेत. तर हे प्री आय-पी-ओ शेअर्सची आता करंट व्हॅल्यू आहे 0.50 सेंट आणि ह्याची एक्सपेक्टेड व्हॅल्यू आहे NASDAQची $50. तर तुम्ही समजू शकता स्वतःच, की किती मोठ्या प्रमाणावरती आपण सगळे लोकं प्रॉफिट जनरेट करू शकतो हे प्री आय-पी-ओ शेअर्स घेऊन. तर हे प्री आय-पी-ओ शेअर्स फक्त आणि फक्त हे जे आय-पी-ओ वॉलेट आहेत त्याच्यामध्ये जे इन्कम जनरेट होतंय त्याच्यामधूनच आपण घेऊ शकतो. आपण बाहेरून आपले पैसे टाकून हे आय-पी-ओ शेअर्स बाय नाही करू शकत. तर आय-पी-ओ शेअर्सचा तुम्ही यूज करू शकता. प्री आय-पी-ओ शेअर्स घेऊ शकता आणि खूप चांगलं बेनिफिट जनरेट करू शकता याच कंपनीमधून. त्यानंतर आपलं विथड्रॉल कमीत कमी $100 ने आपण विथड्रॉ लावू शकतो आणि त्यांचं टायमिंग आहे 24 अवर्सचं. एव्हरी संडे आपलं विथड्रॉ लागणार. मंडेला आपलं विथड्रॉल आपल्या अकाउंटमध्ये येणार. खूप इम्पोर्टंट गोष्ट इथे ही आहे, की आपण इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर 90 दिवसाच्या अगोदर आपण जर पैसे काढतोय, तर आपली 10% फीस कट होते ॲज अ प्रोसेसिंग फीस म्हणून आणि ह्याचं पण विथड्रॉल आपलं संडेला लागणार, मंडेला विथड्रॉ येणार. आणि जर आपण 90 दिवसानंतर पैसे काढले, तर इथे ही अशी कंपनी आहे, की इथे कुठल्याच प्रकारचं आपल्याला टाईम लिमिट किंवा बाउंडेशन नाहीये. कधीही आपण 24/7 कधीही विथड्रॉ लावू शकतो आपल्या अमाउंटचं. तर तुम्ही बघू शकता, की किती रिअल टाईम आणि बेनिफिट इथे जनरेट होतंय आणि काही इथे लॉक इन पिरियड वगैरे असं काही नाहीये. तर हे आपलं कंपनीचं प्रेझेंटेशन होतं. तर मी सर्वांनी मला वेळ दिल्याबद्दल मी तुमचे धन्यवाद व्यक्त करते आणि ही सगळी माझी स्वतःची नॉलेज आहे. हा सगळा माझा स्वतःचा अभ्यास आहे. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते, की तुम्ही स्वतः मी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला क्रॉस व्हेरिफाय करा, चेक करा आणि स्वतःचे तुम्ही फायनान्शियल डिसिजन स्वतः घ्या. तर सो मच एव्हरीबडी आणि प्लीज तुम्ही टेक ओव्हर करू शकता सर. जय सर तुम्ही टेक ओव्हर करू शकता हे कन्व्हर्सेशन पुढे. थँक्यू मॅडम. थँक्यू. फार म्हणजे फार चांगल्या पद्धतीत तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केलात. भले आपले कॅन्डिडेट फक्त नाही बोलत झूमला फक्त 5 जण आपण आहोत, तरी सुद्धा तुम्ही तुमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न केलात आणि आपण मराठी म्हणून घेण्याचा प्रयत्न केला. थोडंसं एक 3-4 लोकच आहेत. याच्यामध्ये कोण बोलू शकतं का? तर हॅलो.
कुणाचे काही क्वेश्चन्स वगैरे असतील तर तुम्ही बोलू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. सर आपण इन्व्हेस्टमेंट किती करायची हे कळलंच नाही आम्हाला. इन्व्हेस्टमेंट मिनिमम $500 आहे. आणि आपल्याला जर आयबी वगैरे हे असं काय करायचं नसेल, नॉर्मल स्टार्टिंगला इन्व्हेस्टमेंट करून आम्हाला चेक करायचं असेल तर काय करावं लागेल? समजलं नाही. त्यांचं बोलण्याचं असं मिनिंग आहे की त्यांना फक्त इन्व्हेस्टमेंट करून बघायचंय कंपनी कशी परफॉर्म करतेय. तर सर तुम्ही $500 सुरुवात करू शकता, पण मी सजेस्ट करेल तुम्हाला की तुम्ही मिनिमम $1000 सुरुवात करा, कारण की $1000 इन्कम जास्त चांगल्या पटीने येतं, कारण की आपण लेव्हरेज देऊन ट्रेडिंग करतोय ना. तर $500 साठी लेव्हरेज आपलं खूप कमी लागलं जातं, त्यामुळे आपलं जे इन्कम जनरेट होत आहे ना ते नो डाऊट 100%, 10% इन्कम तुम्हाला मिळणारच आहे. मग तुम्ही $500 करा, $1000 करा, कितीही करा. पण तुमचं जे रिअल व्हॅल्यू जनरेट होणार, कंपनी 10% खूप जास्त बनवते, पण ती देते तुम्हाला 10%. तर ते जास्त व्हॅल्यू ती कशी जनरेट करते, ती $1000 किंवा त्याच्यापेक्षा जे जास्त अकाउंट आहे ना त्याच्यावरती ती खूप जास्त व्हॅल्यू जनरेट करते. तर त्यामुळे मी सजेस्ट करेल तुम्हाला की तुम्ही $1000 ने सुरुवात करा, बट तुम्ही $500 ने पण सुरुवात करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. बरोबर मॅडम. मला आता समजा मी $1000 अकाउंट उघडलं, तर मला मंथली किती म्हणजे इन्कम मिळू शकतो? सर मंथली तुम्हाला 10%च भेटणार. कंपनीने कितीही बनवले तरी ती तुम्हाला 10%च देणार, कारण की कंपनी बनवतीये 35%. पण त्यातले 10% ती तुम्हाला देते. सपोज जर सपोज एका आयबी ने तुम्हाला जर या सिस्टम मध्ये आणलंय, तर त्या आयबी ला पण 10% मिळतायत, म्हणजे तुम्हाला जेवढे मिळतायत तेवढेच तिला पण आयबी ला पण देतायत. तर आयबी ला पण ती 10% देतेय, म्हणजे 35% मधले 20% ती डिस्ट्रीब्यूट करतेय. आयबीच्या वरती जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला ती 50% देतेय, म्हणजे तुमच्या हिशोबात 5% देतेय. तर 25% ही डिस्ट्रीब्यूट करते आणि 10% जे उरतायत 35% मधले ते ती 10% स्वतः जवळ ठेवतेय. अच्छा अच्छा अच्छा. आणि आयबी अकाउंट साठी $500 करून रजिस्ट्रेशन करावं लागणार ना? बरोबर. $500 पासून तुम्ही सुरुवात करू शकता. आणि त्या $500 मध्ये काय भेटणार? तुम्ही $500 पण तसंच भेटणार. कितीही इन्व्हेस्ट करा सर, तुम्ही $500 करा, $5000 करा, तुम्हाला 10%च मिळणार आहेत तुमच्या इन्व्हेस्टमेंट वरती. ओके. जर तुम्ही काम करून दुसऱ्यांना रेफर जर करताय तर त्याचा तुम्हाला एक्स्ट्रा बेनिफिट मिळेल. तर मी तुम्हाला सांगेन, $500 आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे पॅम अकाउंट मध्ये ₹4800 ग्रोथ झालेला आहे. अच्छा. गेल्या महिन्याचा मी तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगतोय. ऍक्च्युअली MT4 मध्ये जवळजवळ तो जास्त झाला होता, पण पॅम रिपोर्ट मध्ये तुम्हाला जो येतो डेली टू डेली, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा ऍव्हरेज $4800 मिळतोय. त्याच्यामध्ये भले तुम्ही 70% विड्रॉला पकडा, 20% टॉपअप साठी पकडा आणि 10% IPO शेअर साठी पकडा. ओके. असं आहे. आणि सर ह्याच्यामध्ये अजून एक असं बेनिफिट आहे की प्रत्येक 90 दिवसाला तुम्हाला 1% अजून भेटतं. म्हणजे पहिले 3 महिने तुम्हाला 10% भेटणार, नंतर 3 महिन्यानंतर तुम्हाला 11% भेटणार, त्याच्यानंतर पुढच्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला 12%, त्याच्या पुढच्या 3 महिन्यामध्ये 13 आणि 14%. असं एका वर्षभरात तुमच्या इन्व्हेस्टमेंट वरती तुम्हाला 14% लास्ट भेटतात. अच्छा अच्छा अच्छा. आणि 1 वर्ष झाल्यानंतर मग ती इन्व्हेस्टमेंट ठेवू शकतो का विड्रॉल करावं लागते? इन्कम तुमचं तुम्ही कधीही घेऊ शकता. प्रिन्सिपल अमाऊंट 3 महिन्यात तुम्ही विड्रॉल करू शकता, तुम्हाला प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जर प्रिन्सिपल अमाऊंट काढून घ्यायचं काढू शकता, काय प्रॉब्लेम नाही. अच्छा, 3 महिन्यानंतर का? 3 महिन्यानंतर. 3 महिन्याच्या आत काढून 10% लेस केलं जाते. ओके. रिडक्शन आहे असं आहे. ठीक आहे. आणि आपलं सर पुणे मुंबईत कुठं काय ऑफिस वगैरे आहे का? सदर तरी कुठेच नाहीये आतापर्यंत, म्हणजे आता तर इंडियामध्ये आलंय. साधारणतः आता आपली झूम, मला वाटते आपली झूम ही साधारणतः एक 16 का 17वी झूम असेल. अच्छा. म्हणजे जस्ट आपण चालू केलंय. ओके. तुम्ही कुठून आहात? मित्रांनी सांगितलं, मी पुण्यातून आहे. आणि कोणाच्या माध्यमातून आलाय? सूर्यवंशी म्हणून माझे एक मित्र आहे, त्यांच्या अच्छा. आणि त्यांना तुम्ही भेटून त्यांच्याशी करून घ्या काय असेल तुमचं ते, है ना. आणि आजची रेकॉर्डिंग जी आहे ना, माझ्या